सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। तर सकाळी सकाळी संस्कारला नारळ पाणी देण्याचं कारण की त्याचं पोट बिघडलेलं होतं, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे। याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये मी हॉस्पिटलमध्ये घेऊन आली होती त्याला। तर त्याच्या पोटामध्ये काही गडबड झाली होती, तर त्याला डाळिंबाचे दाणे वगैरे खायला सांगितले होते डॉक्टरांनी। तर ते मी त्याला काढून देत होती, पण तो नाहीच म्हणत होता। मी म्हटलं त्याला तुला खावंच लागेल, नाही तर सलाईन वगैरे लावावी लागेल, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल तुला, जर तू बरा नाही झाला तर। मग माझ्याकडे आल्या होत्या माझ्या गटामधल्या ताई, कारण आधार कार्डची झेरॉक्स आम्हाला द्यायची होती। ग्रामसंघाला ज्यांची गट जुडले आहे त्यांना आधार कार्डची झेरॉक्स जमा करायची होती। माझ्या डोक्यातून निघून गेलं, पण अचानक मला आठवण आली, तर मी त्यांना सांगितलं तुम्ही आणून द्या आणि माझीही घेऊन जा आणि नेऊन पण द्या म्हटलं। त्यासाठी मी माझी आधार कार्डची प्रत शोधत होती, पण ती काही मला मिळाली नाही। तर मी ताईला बसवून ठेवलं होतं, थांब ना मी इकडे तिकडे बघते, पण ते काही मिळालं नाही। त्यानंतर मग ती गेली, तिने ठेवली आधार कार्डची झेरॉक्स तिची, आणि मी माझं सामान वगैरे गोळा केला आणि बेडरूममध्ये गेली। व्यवस्थित ठेवावं लागतं गटाचं सामान, इकडे तिकडे गेले तर आपली रिस्पॉन्सिबिलिटी असते। तर हे बघा माझे छोटंसं बेडरूम कसं आहे, खूप ॲडजस्टेबल जागा आहे, तिथे व्हिडिओ वगैरे शूट करता येत नाही, खूपच कमी जागा आहे। आणि त्यानंतर संस्कार करत होता, त्याची स्पीच प्रिपेअर, मम्मी ऐक ना म्हणे मला जमलं का? मी म्हटलं हो जमलं, पण आमच्या गावामध्ये कोणाचीच मेंटॅलिटी नाही आहे स्पीच ऐकायची। हे आहे संस्कारची किडी बँक। किडी बँकमध्ये संस्कार पैसे गोळा करतो। याच्या आधी त्याच्याकडे होती किडी बँक लाकडी, त्याला चाबी वगैरे होती, तर मी पैसे काढून घेत होते आणि तोही काढून घेत होता खर्चासाठी। आणि त्यानंतर पुन्हा तो फ्रूट्स खायला लागला, डाळिंबाचे दाणे थोडे थोडे खात होता। मग त्यानंतर मी माझी कामं करायला सुरुवात केली। संस्कारचे पप्पा वगैरे राशन वाटायला गेले खाली, आणि संस्कार पण आपल्या मावशीसोबत टाईमपास म्हणजे खेळायला वगैरे गेला, तो तिच्यासोबत टाईम हे करतो। तर त्यानंतर मी माझे कामं स्टार्ट केले। म्हटलं लवकर लवकर कामं करून घेते, कारण आम्हाला जायचं होतं तिकडे शिवजयंतीची प्लॅन करायला, कसं काय करायचं आहे म्हणून। छोट्या छोट्या मुलांनी सहभाग घेतला या वेळेमध्ये, आणि चांगलंही वाटलं की त्यांना त्यामुळे शिवाजी महाराज काय आहेत हे त्यांना जाणीव होईल। पण आमच्याकडे तसं काही असत नाही, त्यांना फक्त डान्स वगैरे करायचा असतो आणि नारे वगैरे लावायचे असतात, पण त्यामधला एकही गुण ते घेत नाही कधीच, असं मला तरी वाटते। तर मग मी माझे कामं वगैरे करून घेतले, पण आम्ही त्यांना 2-2 गोष्टी सांगितल्या पण, की तुम्ही स्पीच वगैरे द्यायला पाहिजे, काही असं करायला पाहिजे डीजे लावण्यापेक्षा, जेणेकरून लोकांना महाराज समजतील। मग माझ्या आईकडे वगैरे गेली आणि पार्सलवाल्याला संस्कार पार्सल आणायला गेला, त्याच्यामध्ये बोलवलं होतं ॲट लास्ट। मग आम्ही आंघोळ वगैरे करून पूजा वगैरे करून घेतली घरीच आधी, आणि त्यानंतर संस्कारने पण करून घेतली। संस्कारला पण मी सांगतच असते की शिवाजी महाराज असो, महापुरुष, थोर महापुरुष काय आहेत हे त्याबद्दल मी त्याला माहिती सांगत असते, कारण त्यांना आतापासून माहिती असायला पाहिजे असं मला वाटते। मग संस्कारने ही पूजा करून घेतली, पाया पडून घेतल्या। मग सायंकाळी आम्ही तिकडे दुपारी गेलो होतो प्लॅन करायला, आणि सायंकाळी आम्ही पूजा वगैरे करून घेतली गावामध्ये। तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा। हे आहे आमचे राजे।